हे 5 पदार्थ रोज खात असाल तर सावधान. जर का तुम्हाला सुद्धा पित्ताचा त्रास होतो तर हे 5 पदार्थ तुमच्या रोजच्या रुटीनमधनं अगदी काढून टाका आणि त्यांना चांगल्या हेल्दी ऑप्शन्स बरोबर नक्की रिप्लेस करा. सगळ्यात पहिला पदार्थ आहे ज्याच्यामुळे पित्त होऊ शकतं तो म्हणजे खूप जास्त तिखट, लाल तिखट किंवा हिरवी मिरची. तुम्हाला तुमच्या घरामध्ये कोणालाही अशी सवय असेल की खूप जास्त लाल तिखट खायचं किंवा जेवताना हिरवी मिरची घ्यायची, तर त्याच्यामुळे तुम्हाला पित्ताचा त्रास नक्की होऊ शकतो. दुसरा ट्रिगर आहे की चहा आणि कॉफी. दिवसभरामध्ये 2 कपपेक्षा जास्त चहा किंवा कॉफी तुमच्या रुटीनमध्ये असेल तर त्यामुळे ॲसिडिटी ट्रिगर होऊ शकते. सो हे चहा कॉफीचं प्रमाण कमी करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही त्याला वेगळ्या रिप्लेसमेंटमध्ये काय घेऊ शकता तर ग्रीन टी घेऊ शकता, पण तो सुद्धा खूप जास्त प्रमाणात नाही. तुम्ही लिंबू पाणी घेऊ शकता, नारळ पाणी घेऊ शकता, कोकम सरबत घेऊ शकता, पण चहा आणि कॉफी याच्यामुळे त्रास तुमचा अजून वाढेल. तिसरी गोष्ट, तुम्ही कुठलं तेल वापरता आणि किती प्रमाणात वापरता हे बघणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. जर का रोजच्या कुकिंगमध्ये खूप जास्त प्रमाणात तेल असेल किंवा रोज बाहेरचं खाणं होतं, ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये खाणं होतं किंवा अजून काही कारणामुळे बाहेरचं खाणं होत असेल तर त्यामुळे सुद्धा ॲसिडिटी जी आहे ती तुमची वाढतीये आणि त्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. यानंतर आपल्याला लक्षात द्यायचं आहे की कोल्ड ड्रिंक्स आणि सगळे जे एरिएटेड बेवरेजेस आहेत त्याच्यामुळे सुद्धा ॲसिडिटी वाढू शकते किंवा जे पॅकेज फूड असतात, मग ते बिस्किट असू दे, कितीही चांगले फायबरवाले बिस्किट असू दे किंवा अजून कुठले बिस्किट असू देत, म्हणजे तुम्ही चांगल्या चांगल्या ब्रँड्सची नावं घेतली तरी सुद्धा हे पॅकेज फूड जे आहे त्याच्यामुळे तुमची ॲसिडिटी वाढू शकते. खूप कॉमन आणि 5 बेसिक गोष्टी आहेत, पण ह्यामुळे तुमची ॲसिडिटी जी आहे ती ट्रिगर होतीये. सो आजच या गोष्टी हेल्दी ऑप्शन्सनी स्वॅप करा. तुम्हाला जर का मदत हवी असेल, तुम्हाला जर का ॲसिडिटीवरती कंट्रोल ठेवायचा असेल आणि याबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर खालती दिलेल्या नंबरवरती आजच संपर्क साधा आणि तुमचं 1-to-1 कन्सल्टेशन जे आहे ते बुक करा. धन्यवाद.